प्रदान करण्यात येत आहे। यानंतर सशस्त्र सेवा ध्वजदिन निधी संकलन वर्ष 2023-24 करिता आपल्या जिल्ह्यामध्ये ₹1,20,00,000 मात्र एवढा इष्टांक गाठण्यात आला होता आणि म्हणून उत्कृष्ट निधी संकलनाप्रित्यर्थ महाराष्ट्र शासनातर्फे सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्याकडून प्राप्त स्मृतिचिन्ह माननीय पालकमंत्री महोदयांनी माननीय श्री जिल्हाधिकारी दिलीप गावडेजी आणि माननीय श्री दिलीप स्वामी साहेब विभागीय आयुक्त माननीय श्री दिलीप गावडेजी आणि जिल्हाधिकारी माननीय श्री दिलीप स्वामी साहेब यांना प्रदान करावे अशी मी विनंती करते। तसंच टपाली मतपेटी याबाबतही उत्कृष्ट पुरस्कार सन्मान देण्यात आलेला आहे। खूप खूप सर्वांचं अभिनंदन। यानंतर नसीर शेख पोलीस उपनिरीक्षक पोस्ट सिल्लेगाव छत्रपती संभाजीनगर यांनाही जीवन रक्षा पदक मिळालेलं आहे। श्री नासिर शेख पोलीस उपनिरीक्षक पोस्ट सिल्लेगाव यानंतरचं नाव वाचून ठेवते। पोलीस आयुक्त कार्यालयातील श्री दत्तू एकनाथ गायकवाड, माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचा सन्मान या ठिकाणी पालकमंत्री महोदयांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। माननीय नामदार संदीपजी शिरसाट साहेब पालकमंत्री महोदय, जिल्हाधिकारी साहेबांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। हा पुरस्कार सन्मान आणि सत्कार आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त। यानंतरचं नाव वाचत आहे श्री तुकाराम रावसाहेब आवाळे पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस अंमलदार जानेवारी 2025 माननीय राष्ट्रपती भारत सरकार नवी दिल्ली यांचे गुणवत्तापूर्वक सेवाबद्दल हे पोलीस पदक प्रदान करण्यात आलेले आहे। पुढचं नाव आहे माननीय शेख सलीम शेख गणी। शेख सलीम शेख गणी यांनाही हे माननीय राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात येत आहे। पुढचं नाव आहे रामभाऊ संभाजी खंडागळे पोलीस मुख्यालय PHQ 2025 राष्ट्रपती भारत सरकार नवी दिल्ली। पुढचं नाव वाचून ठेवते श्री संजय भास्कर चौधरी यांनाही माननीय राष्ट्रपती भारत सरकार नवी दिल्लीकडनं गुणवत्तापूर्ण सेवेसाठी हे पदक प्रदान करण्यात येत आहे। हे आहेत संजय भास्कर चौधरी। त्याचप्रमाणे दादासाहेब गोविंद पवार ग्रामीण, दादासाहेब गोविंद पवार ग्रामीण। जीवन रक्षा पदक आहे। यानंतर महाराष्ट्र मी प्रवीणा कन्नडकर आपणा सर्वांचं शब्दसुमनांनी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करते। काही वेळापूर्वी पालकमंत्री महोदय माननीय नामदार संजयजी शिरसाट साहेब यांच्या शुभ हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झालेला आहे आणि पुरस्कारही सर्वांना शहा अतिशय दिमाखात असलेला हा पुढेधारी प्लाटून मंचासमोरून मानवंदना देऊन पास होताना बघतोय। दुसरा प्लाटून येत आहे छत्रपती संभाजीनगर पुरुष प्लाटून कमांडर श्री आत्माराम घुगे, सेकंड इन कमांड मारुती खिल्लारे। प्लाटून क्रमांक 3 छत्रपती संभाजीनगर शहर पुरुष प्लाटून कमांडर श्री प्रताप साळवे, सेकंड इन कमांड श्री सोपान नरळे।
जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सुंदर असा महिलांचा प्लाटून. यानंतर येत आहे महाराष्ट्र प्लाटून कमांडर प्रमोद कोळेकर, सेकंड इन कमांड दीपक पाटील. महिला सुरक्षा बल या ठिकाणी आपण बघत होतो. यानंतर महाराष्ट्र सुरक्षा बल प्रमोद कोळेकर, दीपक पाटील. होमगार्ड पुरुष समादेशक अधिकारी एजाज शेख, शेख जावेद. होमगार्ड पुरुष समादेशक अधिकारी एजाज शेख आणि शेख जावेद. यानंतर होमगार्ड महिला पलटण नायक श्री दगडू साठे आणि पलटण नायक सुभद्रा कुटे. होमगार्ड महिला प्लाटून आपल्या मंचासमोरून पास होताना आपण बघतोय. श्री दगडू साठे आणि सुभद्रा कुटे. या शहराची वाहतूक व्यवस्था सांभाळणारे शहर वाहतूक शाखा प्लाटून कमांडर संजय राठोड. संजय राठोड आणि सेकंड इन कमांड हरिदास मैदाड. शहर वाहतूक शाखा अतिशय सुंदर प्लाटून मानवंदना देऊन मंचासमोरून पास होताना आपण बघत आहोत. यानंतर येत आहे राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा मुले प्लाटून कमांडर अभिषेक गावी, सेकंड इन कमांड. क्या बात है. आदित्य राठोड, सेकंड इन कमांड. मुलांचा हा राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अतिशय सुंदर प्लाटून मंचासमोरून पास होताना आपण बघतोय. राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी शाळा मुली. व्हेरी नाईस. प्रतीक्षा पावरा महिलांचा हा प्लाटून. मुलींचा राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी शाळा मुली प्रतीक्षा पावरा, सेकंड इन कमांड स्नेहा पाडवी. जोरदार टाळ्या मुलींसाठी. स्टुडंट पोलीस कॅडेट केंद्रीय विद्यालय छावणी प्लाटून कमांडर यशराज निंबोरे, स्नेहल गावडे. या संपूर्ण संचलनाला बँड पथकाने अतिशय सुंदर साथ दिलेली होती. IRB सरदार छत्रपती संभाजीनगर शहर व छत्रपती ग्रामीण, बाबासाहेब घोरपडे, राजेंद्र पाचवडे, विकसनशील साठे, राजेंद्र पाचवडे. यानंतर श्वान पथक. या श्वानाचं नाव आहे स्वीटी आणि हँडलर आहेत मच्छिंद्र तत्पुरे पवार. बघा किती सुंदर मानवंदना वाकून श्वान या ठिकाणी मानवंदना देत आहे. पोलीस शिपाई राजेश्वर हरकर आणि जवळपास घरचोरी, रॉबरी, चोरी, गंभीर गुन्हे यांनी उघडकीस आणलेले आहेत. यानंतर आर्मोड वाहन क्विक रिस्पॉन्स टीम ज्याला म्हणतात महादेव गायकवाड, आकाश चोंडिये, YE चौधरी ते यामध्ये जवान धारून आहेत. वज्र वाहन यानंतर आपल्या समोर येत आहे. पोलीस शिपाई चव्हाण आणि शिवराज खाकरे. सदर वाहन हे दंगल नियंत्रण करण्यासाठी वापरण्यात येते. यामध्ये 2 गॅस असेंब्लिंग असतात. अश्रुधूर गॅस सेल फायर दंगल नियंत्रणात आणले जाते. 10 जवान बसण्याची क्षमता यामध्ये आहे या वरून वज्र वाहन मध्ये. यानंतर बलून वाहन आपल्या समोर येत आहे. रमेश उगिले, विष्णू ढाकणे